काय नेमकं झालं होतं? किशोरी पेडणेकर ह्या स्वतः म्हणाले. अरे बापरे, त्यांना मी खूप घाबरतो. ते येतात बोलल्यावर मला असं दरदरून घाम फुटतो, माझं बीपी वाढतं, माझ्या डोळ्यासमोर अंधार येते, एवढा घाबरतो मी किशोरीताईंना. पुढे डोक्यावर पडलेली माणसं आहेत, यांच्याकडे लक्ष देऊ नका. मुळात विषय असा आहे, मी कोणाच्या तरी घरी जायला, मला निवडणूक आयोगाची काही बंदी नाही आहे. मी कोणाच्याही घरी जाऊ, उद्या किशोरीताईंनी बोलवलं तर त्यांच्या घरी पण मी चहा प्यायला जाईन. मला लोक बोलवतात, चहा पाजतात. ह्याच्यात किशोरीच्या पोटात दुखायचं, किशोरीताईंच्या पोटात दुखायचं काय काम आहे? यांच्या पायाखालची वाळू सरकली, आदित्यचा पराभव समोर दिसतोय म्हणून खोटे नाटे आरोप हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनावर करतायत. यांचे काल आमदार फिरत होते वरळी कोळीवाड्यात, सचिन अहिर आणि सुनील शिंदे. तिथे बघ म्हणावं तिला. आणि दुसरी गोष्ट, बदकाला कधी वाघ घाबरत नाही हे त्याने समजून घ्यावं. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जात आहेत असं कळतं. वाटू द्यावं, लोक यांचे पैसे घेतील पण यांना मत देणार नाही, एवढे लोक नाराज आहेत. काही फरक पडत नाही आणि पैसे वाढले. उलट लोकांचे खाल्लेले बॉडी बॅग मध्ये घोटाळ्यामध्ये खाल्लेले पैसे तरी द्या लोकांना. म्हणो बॉडी बॅगच्या घोटाळ्यात खाल्ले, खिचडीच्या घोटाळ्यात खाल्ले, कोरोनामध्ये पैसे खाल्ले, तर लोक म्हणतात नाही आपलेच खाल्लेले पैसे आपल्याला देतात तर का नाही घ्यायचे? घेऊ द्या लोकांना पैसे, वाटू द्या. आमचं काय ऑब्जेक्शन नाही, आम्ही तर म्हणतो वाटा. निदान तुम्ही लोकांचे खाल्लेले पैसे तर बाहेर येतील. काल राज ठाकरेंची शांता सभा झाली काळा चौकी परिसरात, लालबाग परिसरात. सासूची उपमा देण्यात आली उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंमार्फत. टायमिंग एकत्रित जुळून आलं असं वाटतं. खाष्ट सासू, नुसती सासू नाही. आता कसं आहे, सन्माननीय राजसाहेब हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात. त्यांना जे वाटलं ते बोलले. मला वाटत नाही काही चुकीचं बोलले. या टायमिंगनं मतदारसंघातलं वातावरण बदलण्यास मदत होईल असं वाटतं. नाही बघा कसं आहे, राजसाहेबांचं म्हणजे जेवढा पब्लिकच्या सेंटिमेंटचा सेन्स साहेबांना आहे तेवढा मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला आहे. त्यांच्या टायमिंग बद्दल काय सांगायचं? काल माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरती काही अज्ञातांकडून दगडफेक झाली, ते जखमी झाले. अशा प्रकारची मला वाटतं पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, कोणी केलं, त्यांच्यावर खरोखर कोणी विरोधकांनी केला, त्यांनी स्वतःहून घडवून आणला. कारण असे लोक बरेच करतात इलेक्शनच्या आदल्या दिवशी. इथे आमच्या त्या महेश शिंदेनी पण स्वतःची गाडी फोडून घेतलेली. नगरसेवकाचं जेव्हा इलेक्शन होतं ना, तेव्हा त्या महेश सावंत जो आता अमित साहेबांच्या समोर होता त्यांनी पण स्वतःची गाडी फोडून घेतली. असं करतात लोक. म्हणजे हे स्टंट पण असू शकतो. असू शकतो. किशोरी पेडणेकर असंही म्हणतायत की त्यांना आता भाजपचा किंवा शिंदेचा यांचा आधार राहिलेला नाहीये, सपोर्ट राहिलेला नाहीये, म्हणून अशा प्रकारचे आता वक्तव्य त्यांच्या तोंडून सुटत चाललेले आहे. काय वक्तव्य सांगितलं? किशोरीला काय महत्व देता? एक दिवसाची नर्सचे कपडे घालून शोषण करणारी बाई, बॉडी बॅग घोटाळ्यात तिचं नाव, आणि बॉडी बॅग घोटाळा लोकांच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी करणारी बाई, हिच्या बोलण्याला काय महत्व द्यायचं? हिने खिचडीचे घोटाळे केले, स्वतःच्या पोराला महापौर असताना कॉन्ट्रॅक्ट दिले. या बाईला मला सांगा की कोणावरही बोलायची, ही मध्ये हिची कोंबडी कपाटात होती. 1 वर्षभर जेव्हा ईओडब्ल्यू आणि ह्याची चौकशी चालू होती तेव्हा एक शब्द बोलायला तयार नाही. तुम्ही जायचे ना बाईट घ्यायला, बोलली का तुमच्याशी? आता बोलते. त्यामुळे या बाईंबद्दल काही बोलण्याचा अर्थ नाही. घोटाळेबाज बाई आहे. त्याच प्रकरणामध्ये कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये सुजित पाटकर जे आरोपी आहेत त्यांचा पुन्हा एकदा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज जो आहे तो फेटाळून लावलेला आहे. सुजित पाटकर बखरे, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.